अरे बाला, अरे बाला, काय झाला? कसला विचार करतोयस? काय झाला काय? ए बाला, अरे बाला इकडे बघ. काय झाला काय? रुसलास कशाला तू? काय झालं काय? सांग सांग, मला सांग, काय असेल तर बघूया. अरे बाला, अरे ऑप्टेस्टामध्ये व्यवहार ठरला होता. अच्छा आणि अच्छा तो अच्छा. ठरल्याप्रमाणे झाला नाही. ठरल्याप्रमाणे असं झालं त्यांनी म्हणतोस? जे देणं घेणं काय होतं ते म्हणतोस? झालं नाही. त्याचा काय फायदा होता तो अच्छा, झाला असा त्याचा. प्रश्न पडला काय तुला? मला जे मिळणार होतं ते मिळालं, दिलं नाही त्याने. हे बघ, एक तुला सांगतो, रिलेशन म्हणजे नातेसंबंध आणि व्यवहार या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत. तू बरोबर बोललास, तुला गोष्ट ती मनाला लागली. होय होय, लागली नाही तर बरोबर काय. आहे. ते व्यवहार आणि रिलेशन कधी एकत्र करू नये, अगदी स्पष्ट राहायचं. मग बरोबर ठरल्याप्रमाणे द्यायला नको आता काय. ठीक आहे, तुझ्याबरोबर जो काय गोष्ट घडली ती चुकीची घडली. होय तर चुकीची. अच्छा, तू जो व्यवहार केला होतास ठरल्याप्रमाणे तो व्यवहार घडला आणि ठरल्याप्रमाणे तुला त्याची मानधन मिळालं नाही. बरोबर आहे ना? असं तुझं म्हणणं आहे. होय होय बरोबर. बरोबर आहे. मग एकदा आपण ठरवलं, एकदा शब्द दिला, तो व्यवहारात पाळायला हवा. मग तो आपला सत्का जरी असला तरी चालेल. मला लक्षात आलं का? होय होय, कल्ला. तू बोललास ते बरोबर बोललास. तुझ्या मनाला ती गोष्ट लागली, मला कळली. पण आता काय सांगणार समोरच्याला? समजायला पाहिजे ना. नातं आणि व्यवहार हे नेहमी वेगळं ठेवायचं. आणि ठरलं आहे व्यवहार आपला. तू जर द्यायला मान्यता दिली आहेस, ह्या प्रकारे आपल्याला हा व्यवहार घडवायचा आहे आणि त्या प्रकारे देणं घेणं होणार आहे, मग त्याच्यामध्ये 19-20 होता कामा नये. तुझं जे नुकसान झालं आहे ना, ते मी समजू शकतो. आता काय सांगणार ना, कोणाच्या मनात काय असतो, कोण कधी काय करेल. आणि शेवटी आपल्या माणूसाचं ना, तोच बऱ्याच वेळा घात करतो. ठीक आहे, मनाला लावून घेतो, असं घडते, काय करायचं त्याला आता. ही गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे. मला यापुढे तूही लक्षात ठेव, व्यवहार आणि रिलेशन नातेसंबंध याला मिक्स करू नकोस. आणि जे ठरलं आहे, शब्द दिला आहे, आपलं नुकसान होत नाही ना, मग शब्द दिला आहे त्याप्रमाणे ती गोष्ट घडायला हवी. देणं घेणं व्हायला हवं. त्या शब्दाला किंमत हवी. थुकलेलं चाटायचं नाही. बघू काय बालानो, तुम्हाला काय वाटते? माझे जे व्हिडिओ बघतायत, माझे जे श्रोते आहेत, तुम्हाला काय वाटते? व्यवहार आणि रिलेशन यांना नेहमी वेगळं ठेवायला पाहिजे आणि ठरलेला व्यवहार हा प्रामाणिकपणे चोख पार पाडता आला पाहिजे. भले आपलं नुकसान झालं तरी चालेल, पण दिलेला शब्द पाळायला पाहिजे व्यवहारात. तुम्हाला काय वाटते? तुम्ही आपले विचार लिहा जरा कमेंट बॉक्समध्ये. बालांनो, मी जो विषय मांडला आहे, त्या बालाला जो नुकसान झालं आहे, काय बाला दुःखी आहे, कष्टी आहे, कळलं का? समजलं तुला? समजलं काय तुम्हाला? त्या बालाला मी प्रश्न केला आणि त्याला त्याच्या काय दुःख कष्ट थोडंसं कमी व्हावं म्हणून मी स्पष्टपणे सर्व बालांना हे समजवतो आहे, ऐकवतो आहे. तर व्यवहार आणि रिलेशन हे पवित्र राहिलं पाहिजे, स्पष्ट राहिलं पाहिजे. बघा, विचार करा बालांनो, आणि आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. माझा व्हिडिओ सबस्क्राईब करा. करत नाही तुम्ही व्हिडिओ सबस्क्राईब. माझा व्हिडिओ लाईक करा या नाटुकलीचा, आणि पुढे पुढे जाऊन देत, 4 लोकांपर्यंत पोहोचून देत. मला मी सुद्धा माझ्या मित्रमंडळीला पाठवतो व्हिडिओ.